नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा 6वा भाग आपण आज वाचणार आहोत। मागील 5 भागामध्ये आपण तथागत भगवान गौतम बुद्धांचा ग्रहत्याग बघितलेला आहे। आता दुसऱ्या याच्यामध्ये कायमचा संसार त्याग हा भाग दुसऱ्यामध्ये कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण। कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला। राजा बिंबिसार हा तिथे राज्य करीत होता। मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपलं मुख्य निवासस्थान बनवलं होतं। हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला। वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला। नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या व एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला। त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले। त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे आणि विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले। त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही, तर उभ्या असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे। सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही। काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत, तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत। काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित। कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याशिवाय जात नव्हता। भगवान गौतम बुद्ध जेव्हा राजगृहाकडे चालला होता, तर तेव्हा भगवान बुद्धांची जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्व बघून अनेक लोक कशा कशा प्रकारचं भगवान गौतम सिद्धार्थला अभिवादन करतायत ते इथं सांगितलं आहे। ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटेल त्या विषयावर गप्पा मारेल लोक गप्प होत। त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत। त्याच्या भुवया, त्याचा भालप्रदेश, त्याचं मुख, त्याचं शरीर, हात पाय किंवा त्याची चालण्याची ढब यापैकी कोणत्याही भागाकडे एखादी नजर गेली की त्या क्षणी त्याची दृष्ट तिथे खेळून राहील। दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रचलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेला राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला आणि सिद्धार्थ गौतम हा त्या राजनगरीत येऊन पोहोचला। राजगृहात आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली। राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळपास 400 मैल अंतरावर आहे। हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पाहिले। म्हणजे 400 मैल अंतर सिद्धार्थ गौतम हा पाय चाललेला आहे। राजा बिंबिसाराचा उपदेश। दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरता शहरात जाण्यासाठी निघाला। फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला। त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने एवढे हे लोक जमण्याचं कारण काय याची विचारणा केली। तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली। ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते, हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल। तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे। त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत। हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, तो कुणाकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग। तो सेवक राजाची आज्ञा होता त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला। स्थिर नेत्रांनी आपल्या पुढे केवळ जोखडभर अंतरापर्यंत पाहत
शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कयात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोदून पावले टाकत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. मिळेल ते भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथं अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. लोद्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकरवाणी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा तो ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाय लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. आणि जेव्हा सेवकाने सांगितलं का सिद्धार्थ गौतम कसा आहे तेव्हा राजा स्वतः म्हटला नाही मला जायचंय त्यांना भेटायला आणि राजा स्वतः निघाला. पर्वताप्रमाणे धिपाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीत पडला. जणू काय तो पर्वत हालत असून स्वतः गौतम त्या पर्वताचं शिखर आहे असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाचा त्या नराधिपतीने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन पूर्णपणे आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला. बिंबिसारने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असण्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या दृष्टीने तो म्हणाला, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणून तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे जे शब्द आहेत ते नीट ऐकून घे. सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झालाय असा तुझा वंश, नवतारुण्य, डोळ्यांना भुरण घालणारे सौंदर्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला अचंब वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगती असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला. तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाळी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे. दुसऱ्याने दिलेलं अन्न धारण करणे त्याला शोभत नाही. म्हणून सौजन्यशील युवका, जर तुझ्या वडिलांचं राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर. याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आसरासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनांच्या साह्यामुळे सज्जनांचा उत्कृष्ट जास्त प्रभावी ठरतो. परंतु तुझ्या वंश अभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र म्हणून आपल्या शत्रूंना जिंकायचा प्रयत्न कर. म्हणून तू यापैकी एक गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनाची ही 3 उद्दिष्ट आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ ती जगापुरताच त्यांचा अंत होतो. म्हणून जीविताच्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा पूर्ण हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले तुझे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस. तेही पृथ्वीच काय
पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत. मी तुला या प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे. याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आता सर्व सुखांचा उपभोग आहे. आता राजा बिंबिसार हा सिद्धार्थ गौतमाला, तू कसा आहेस, तुझं सौंदर्य कसं आहे, तुझे हात कसे आहेत, तुझे बाहू कसे आहेत आणि तू कसा दिसतोयस याचं वर्णन करत असताना तू जो मार्ग पत्करला आहे तो किती कठीण आहे, तो कसा अवघड आहे हे सांगत आहे. ऊर्ध्व मनुष्य धर्माने पुण्य मिळू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने ऊर्ध्वकाळ असंही असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणासाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म ऊर्ध्वांसाठी असतो. आजच्या या जगात यवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे. आपण इथल्या स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुखे सापडली तिथे तुझ्या यवनाने त्यांचा उपभोग घ्यावा. ऊर्ध्वत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत उत्तर असते. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकास विरहित होते. लज्जा हे त्याचं कारण आहे. म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यवनाच्या फसक्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून अविचारी आणि भ्रामक अशा या यवनांचा चंचल काल जाऊ दे. आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरता राखून ठेवलेली असतात. इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. किंवा धर्म हे जर खरोखरच तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च असा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे. आणि आता इथं बिंबिसार राजा जो आहे तो बिंबिसार राजा त्याचं कुटुंब, त्याचं राज्य याच्याविषयी सांगत आहेत. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्या ध्येयाच्या प्राप्ती सुवर्ण कंकणाने ज्यांचे हात भरले असत आणि ज्याचे चित्र विचित्र मुकुट रत्नांच्या प्रकारामुळे चकाकत असत त्या राजर्षींनी यशाच्या मार्गाने करून घेतली आहे. गौतमाचे बिंबिसार उत्तर. आता हे बिंबिसार जेव्हा आहे तो जेव्हा ते गौतमाला सांगतो तेव्हा बिंबिसाराला सिद्धार्थाने उत्तर दिलेले आहे. आता गौतम काय म्हणतो बघा. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर ज्या अर्थी आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण याच मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाचा योग्य तो स्नेहभाव खंडित होतो आणि विलसाय जातो. फक्त चांगली माणसे स्नेहशील माणसांची कृत्याची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्रांचे दैव फेरले तरी त्यांच्याशी वागताना ते आपल्या
वर्तनात बदल करत नाहीत, त्यांचाच हा माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून त्याचं स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करेल नाही. या जगात संपत्ती मिळाल्यानंतर आपण मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीला खरे स्थैर्य प्राप्त होते आणि जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही. आता इथं सिद्धार्थ बिंबिसारला ज्या पद्धतीने उत्तर देतोय ते अत्यंत आपण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. कारण सिद्धार्थ म्हणजे यांनी जे उत्तर दिलेलं आहे की संपत्ती, पैसा, धन, विलासी जीवन आणि हे गौतमाला आवडत नाही आणि म्हणून गौतम त्याला हे सांगतोय. महाराज आपल्या विषयीची आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व याची प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्र म्हणून भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाची उच्चार करणार नाही. मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकीच सर्पाची, आकाशित होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या जीवनाची वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामकल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरी माणसाची मन ही मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. सुखाला बळी पडलेल्यांना देवाच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात जर प्रचंड असं मानव जगात मुळीच मिळत नाही. वाऱ्याचा प्रचंड असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुख मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात सुखासारखी दुसरी संपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. मंदत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली तरी त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले तरीही त्याचा ऐहिक पदार्थ विषयाची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याच्या नवशानं उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाह्यास लावली तरी तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्याने आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचं अन्न होतं आणि सर्वांप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषीमुनींना देखील त्याने जिंकले. त्या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल? सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी आणि जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसामधील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली आहे, तो उन्मत्त होतो. उन्मत्तामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करत नाही आणि अशा या रीतीने तो दुखवायला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपतच होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी
व काही काळापुरती उसनी घेतलेली सुखे, या सुखात कोणती आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रम्मान होईल. आता इथे सिद्धार्थाने सुख कसं असतं, सुखाची काय व्याख्या आहे, सुखाने काय होतं याचं ते बिंबिसारकडे बोलत आहे. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूनी संकटे कोसळतात आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांशी चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल. हाड चवेत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसाने घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल. अशा सुखाच्या आसक्तीमुळे आधी बुद्धी आंधळी झाली आहे. जो कपाळकरांटा सुखोपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून अनेक सुखे किती अंती दुःख निर्माण करतात. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला आल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचं आहे असे आढळत नाही. दुसरे वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते, तर आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाचे साधन होत, ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो, अशा ह्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपयोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल. पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतले असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग घेतो, तोच सुखांना आनंद हे नाव देतो. ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही, कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळे त्याची वैशिष्ट्य आहेत. आता इथं सिद्धार्थ गौतम ज्या पद्धतीनं जे सुखाचा उपभोग म्हणजे संपत्ती याविषयी ज्या लोकांच्या भावना आहेत, म्हणजे लोकांचं त्याविषयी मत आहेत आणि ते कशा प्रकारचं आहेत हे सांगण्याचं सिद्धार्थ राजा बिंबिसारला प्रयत्न करत आहेत. भरपूर कपडे आणि सुगंधित कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात, पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेली फायदा आणि तोटा
या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. सुख आणि दुःख यांचं स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं मी मानतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात, कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपथावर जर राजाची निष्ठा नसेल तर तो राजा दुर्दैव होय. आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार. आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेलं कष्टच नव्हे काय. आणि राजपद स्वीकारल्यानंतर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमून इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यावरच राजाचा गरज असते. त्याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात. तर मग तिथे सिद्धार्थ एका राजाची आणि गुलामाची व्याख्या सांगतात. काही ठिकाणी राजाचं वर्तन आहे, राजाची संपत्ती, राजाचं समाधान याच्याविषयी इथं सिद्धार्थ हे समजून सांगत आहेत. आणि समाधान लाभाल्यानंतर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवाय मी एक संतुष्ट राहू शकेन. आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान मानावे लागले तर बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय. आता इथे सिद्धार्थ हे बिंबिसारला सांगत आहे. म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही. आपण फक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय. मी ग्रहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एखादा सोडून गेल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा एकदा पेटवलेल्या गवताची चूळ ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेल असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. डोस असून जो आंधळ्याचा हेवा करेल, स्वतंत्र असून बंधनात असलेला हेवा करेल, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करेल, शहाणा असून वेड्याचा हेवा करेल, तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करेल. माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेतर गुजराण करतो त्याची कीव असण्याचे कारण नाही. त्याला ह्या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला ह्या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवले लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते सर्व आपले चारित्र्य, आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझ्या जीवन मार्ग आणि माझं कुळ यांना शोभत आहे. जगातील कलहामुळे, हे गौतमाचा उत्तराचा उत्तरार्ध भाग आहे. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे
आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीवरची राज्य काय पण स्वर्ग लोकांच्या राज्याची अपेक्षा मी आता करणार नाही. आणि महाराज, 3 पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश आहे, जे आपण मला सांगितले आहे आणि जे इष्ट आहे असे मला वाटते. ते दुःख होय असे आपण म्हणता त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायक नाहीत. आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे, कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतर कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मूर्ती केव्हा येईल या ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य ऊर्ध्व काळाची वाट पाहत बसेल. बुद्धत्व रूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तात्पर्याने उभा असतो, त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल? त्याच्या अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेल्या अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणं हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा. अशा यज्ञांना माझा नमस्कार. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळण्याची माझी इच्छा नाही. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याचं यज्ञाचं फळ जरी शाश्वत मिळणारे हे असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृत्य ठरेल. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत असला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते. त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणे असं वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणे आहे. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज, पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाचे मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गाकडे हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझे इच्छा तू पूर्ण करण्यात माझी हरकत नाही. तुझा जे जे काही करायचे आहे ते सिद्धीस नेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजाने आपल्या सेवकासह म्हणजे जेव्हा सिद्धार्थाने राजाला सगळं समजून सांगितलं तेव्हा राजांनी ठीक आहे म्हणलं, तुझं जे मत आहे ते बरोबर असू आणि तू मला शेवट कधीतरी आता भेट, अशा प्रकारचं राजा बिंबिसार सिद्धार्थाला सांगतो. शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिवारजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारी आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. आता हेच तथागत भगवान गौतम बुद्धांचे पहिले 5 भिक्खू बनलेले आहेत, लक्षात घ्या. हे सिद्धार्थाला जे राजगृहामध्ये भेटले होते तेच नंतर सिद्धार्थाचे पहिले आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना याच 5 जणांना पहिला धम्म सांगितलेला आहे. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली अशीच याची त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसारने त्याला याविषयी जसे विचारले तसे त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे
परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला नाही. नंतर त्यांनी सांगितले की त्यांचे कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे, सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपर्यंत विचार करा, अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत झाले. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून याच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरवले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचा लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटण्याबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांत झाला. म्हणजे रोहिणी नदीच्या वाटपावरून जो कोली आणि शाक्य यांचा जो वाद होता आणि शेवटी तो वादाचा समेट झाला. म्हणजे सिद्धार्थानं सोडल्यानंतर सिद्धार्थानं ग्रहत्याग केल्यानंतर तो वाद संपलेला आहे. कपिल वस्तू येथे काय घडले ते गौतमाला सांगितल्यानंतर ते परिवराजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिवराजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबासोबत का राहत नाही? सिद्धार्थ म्हणला, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ मला लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. नव्या परिस्थितीची समस्या. कोली आणि शाक्य यांनी केलेल्या समिटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्राजा पुढे चालू ठेवण्याचे की नाही किंवा काय करायचं हे तो ठरवू लागला. त्याने स्वकीयांच्या त्याग करण्यासाठी केला होता. त्यांची स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ शाक्यापुढील प्रश्न सुटला असा होतो का? माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होऊ शकतो का? खोल विचार केल्यानंतर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे आणि एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, पिता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रामध्ये संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आहे आणि शाश्वत स्वरूपात असतो. हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचं मूळ आहे. युद्धामुळे मी तर सोडले हे खरे, पण शाक्य व कोली यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्याने विशाल रूप धारण केले आहे. त्या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे का? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहायला त्याने निश्चय केला.
आणि अशा प्रकारे आपला 6वा भाग संपलेला आहे. पुढच्या नव्या प्रकाशात शोधात आपण बघणार आहोत. या भागामध्ये जर आपण बघितलं तर सिद्धार्थ आणि राजा बिंबिसार, म्हणजे राजा बिंबिसारने सिद्धार्थाला अनेक प्रश्न विचारले आणि तू ही जी परिवर्जा धारण केलेली आहे, तर तुझं शरीर, तुझी संपूर्ण शरीराची काया ही या परिवर्जेची नाही आहे आणि म्हणून तू पुन्हा एकदा मागे जा आणि पुन्हा एकदा राजपुत्र हो किंवा राज्य तू सांभाळ. अशा आणि बिंबिसारने अनेक गोष्टी तिच्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळं सिद्धार्थाने सुद्धा राजा बिंबिसारला जे उत्तर दिलेलं आहे, मला वाटतं प्रत्येकाने हे उत्तर 2-2, 3-3 वेळा वाचलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही सुख आणि समाधान किंवा संपत्ती जे समजता, जेव्हा हे तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला दिसून येतं. आपण हे दादाभाऊ अभंग ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल जर बघत असाल तर ते व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. नक्की आपण पुढील भागात भेटूया. नमो बुद्धाय. जय भीम.